शिवनिका संस्थानाच्या नंबर 2 पदावर असलेले जितेंद्र शेळके यांचं काल निधन झालं. त्यांचा जो ऍक्सिडेंट झाला यात मला 2 गोष्टी महत्वाच्या मला मांडायच्या आहेत, कारण माझ्या मनात ती शंका आहे. मुद्दा नंबर 1 की समृद्धी महामार्गासारख्या एक्सप्रेस वेवर कधीही कोणी 120च्या स्पीडनी सर्व्हिस लेनमध्ये गाडी चालवत नाही. ती गाडी सरळ सरळ येऊन जर एखाद्या ट्रकला रॅम झाली असेल किंवा ती पार्कड असताना ट्रक जर मागे येऊन त्यांनी रॅम केलं असेल तरच हे शक्य आहे. कारण ती गाडी जर मधल्या लेनमध्ये असली आणि त्याचा कंट्रोल गेला असता आणि ती वळली असती तर ती तिरकी असती. पण आत्ताच्या घटकेला दोन्ही गाड्या सरळ असताना का तर या गाडीनी त्या ट्रकला ठोकलंय किंवा त्या ट्रकनी रिव्हर्समध्ये येऊन या गाडीला ठोकलंय. त्याच्यात कुठेही म्हणजे 120च्या स्पीडनी कधीही कुठली गाडी इतक्या पार्किंग पोझिशनमध्ये येऊन कुठच्याही ट्रकला रॅम करणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही. त्यामुळे शंकेला नक्कीच याच्यात वाव आहे. आणि अस्वस्थ करणारी ही गोष्ट आहे की 3च दिवसापूर्वी ईडीची त्यांच्यावर चौकशी झाली होती. आता हे शेळके कोण आहेत? नंबर 2च्या पदावर आहेत. त्यांच्या खाली कल्पना खरात आहेत, त्यांच्या खाली रुपाली चाकणकर आहेत. याचा अर्थ त्यांना शिवनिका संस्थानाच्या अनेक गोष्टी अनेक व्यवहार माहिती असतील. तर दिस इज डेफिनेटली डिस्टर्बिंग आणि याची चौकशी नेहमीप्रमाणे होईल असं आपण अपेक्षा करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.